हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ BKP डबल7 या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बघा फ्रेंड्स, आज आपण एक न्यूज बघणार आहोत. सरकारी नोकरी भरतीचा घोळ कधी संपणार? सरकारी नोकरी भरतीचा घोळ कधी संपणार? बघा, इतक्या प्रचंड संख्येने पदे रिक्त ठेवून ते एकाच वेळेस भरणे आणि मग मोठे प्रश्न निर्माण करणे हे प्रगल्भतेच्या शासनाचे लक्षण नाही. पदे रिक्त होतील तशी ते 1 वर्ष अगोदरच निवड प्रक्रिया राबवून भरण्यासाठी यादी तयार ठेवणे आणि ती भरून घेणे हे प्रगल्भतेच्या शासनाचे एक लक्षण आहे. एक शासन निर्णयान्वये यापूर्वीच आपण बंधन घालून घेतलेले होते की आपण पुढे जे लागणारे जे एक वर्षाचे जे आपल्याला 1 वर्ष अगोदरच आपण काय करणार आहोत, भरती काढणार आहोत आणि पुढे आपल्याला 1 वर्षापूर्वी आपल्याला कळणार होतं की पुढे एवढे जागा रिकाम्या होणार आहेत, आपल्याला एवढ्या माणसांची गरज आहे आणि एवढे पदं आपण भरून घेणार आहोत. गोरगरीब शेतकऱ्यांच्या, कष्टकरी लोक माणसांच्या, मुलांची ही जी नोकरीची एक आस होती ती पण असलेल्या गलथन कारभारामुळे संपून जात आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की आपण कुठंतरी एक स्टेबल लाईफ जगलं पाहिजे. बघा, तलाठी भरतीच्या निमित्ताने पूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे की नोकर भरती म्हणजे निव्वळ एक काळा बाजार आहे. नोकर भरती म्हणजे एक निव्वळ एक पैसेवाल्यांचं काम आहे, असंच सगळीकडे एक चर्चा चालू असते. तरी तलाठी भरतीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा नोकर भरतीमध्ये घोटाळा अशा प्रकारची वृत्ते प्रसारमाध्यमांमध्ये पुन्हा सुरू झाली आहे. तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याने ही भरती रद्द करावी आणि FIR नोंदवून SIT मार्फत त्याची चौकशी करावी अशी मागणी संबंधित परीक्षार्थी उमेदवार अर्थातच विरोधी पक्षनेत्यांकडून होत आहे. राज्यात गेली काही वर्षे नोकर भरतीच्या अवतीभोवती मोठे संशयास्पद वातावरण निर्माण झालेले आहे. का? कारण की बघा, 2014-15च्या जवळ 2015च्या जवळ DVET मार्फत ITI सेटरचे एक ॲडव्हर्टाईजमेंट निघाली होती. ती ॲडव्हर्टाईजमेंट मी बघितली आणि इंजिनिअरिंगच्या बेसिसवर तो फॉर्म भरला. इंजिनिअरिंगच्या बेसिसवर तो फॉर्म भरल्यानंतर सरकारला माहीत होतं की अगोदरच टेम्पररी बेसिसवरती ते मुलं काम करत आहेत, शिक्षक म्हणून काम करत आहेत. बरोबर या सरकारचा, प्रत्येक सरकारचा प्लान काय दिसतो आहे की मुलांना ॲडव्हर्टाईजमेंट टाकायची, त्यांच्याकडनं पैसे उकळायचे, पैसे घ्यायचे आणि ते आपल्या इलेक्शनमध्ये वापरायचे आणि आपलं काम संपलं की मग त्या ॲडव्हर्टाईजमेंटमधले जे छोटे त्रुटी होत्या त्या त्रुटीवर त्यांची जी केस आहे ती पूर्ण कोर्टमध्ये चालू आहे. त्यांची केस कोर्टमध्ये 4-4, 5-5 वर्ष चालत राहते आणि हे सरकार आपले घरं भरून घेते. ठीक आहे, आमदार खासदार होतात, हे आपल्या मुलांना फॉरेनमध्ये शिकवायला पाठवतात आणि आपल्या कष्टकरी शेतकरी मुलांचे जे प्रश्न आहेत ते तसेच राहतात. कोणी मांडायला गेलेलं साधा 5 मिनटाचा वेळ देत नाहीत. आज मला कराळे गुरुजींची एक न्यूज कळाली की कराळे गुरुजी साध्या विरोधी पक्षनेत्यांना भेटायला गेले. चहा पाण्याचा विचार होता त्यांचा की चहापान करता वेळेस चहापान नाही केलं तरी नाही केले, 5 मिनिट वेळ द्यावा, 5 मिनिट आमचे जे प्रश्न आहेत ते मांडले असते. विठ्ठल कांगणे गुरुजी आमचे जे प्रश्न मांडतात त्या तशा माणसांचे जे प्रश्न आहेत ते कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. तर एका साधारण माणसाचे प्रश्न काय ऐकून घेतील? हे विरोधी पक्षनेतेसुद्धा फक्त आपली पोळी भाजण्याचं काम करतात. बघा, एकीकडे संसदेमध्ये, एकीकडे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये काय विरोधी पक्षनेत्यांच्या काकांच्या रिलेटिव्जला, पुतण्यांच्या रिलेटिव्जला संसदरत्न, महासंसदरत्न असले पुरस्कार भेटतात आणि आपल्या या कष्टकरी गोरगरीब लेकरांना काय भेटतं? ते निव्वळ एक आस की बाबा आम्ही तुमच्यावर एक ॲडव्हर्टाईजमेंट काढू, तुम्हाला नोकरी देऊ, अशा आमिषावर आमिष देत राहतात आणि आपण त्या आमिषाच्या आहारी जातो. आपण कोणतीही एक स्किल डेव्हलप करत नाही. या आपल्या सरकारी भरतीमध्ये आपलं कुठं ना कुठं सिलेक्शन होईल, आपण स्टेबल होऊ अशी आपली आस राहते. बघा, भरपूर साऱ्या MPSCच्या राज्यसेवेची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हे तलाठी भरतीची जी परीक्षा होती त्याची एक्झाम दिली, त्यामध्ये चांगले मार्क पडले. बिचाऱ्या त्या मित्रांची काही एक चूक नसताना ते सुद्धा याच्यात होरपळले जातात. असं म्हणतात की गव्हासोबत किडेही भरडले जातात, त्याप्रमाणेच हा प्रकार होईल. बघा, जर ही तलाठी भरती व्यवस्थित ह्याचा जर निकाल लावला नाही,
याचा निकाल तुम्ही तर बघतायच की नॉर्मलायझेशनमध्ये भरपूर सारे मार्क्स वाढलेले आहेत. नॉर्मलायझेशन ही प्रोसेस सगळ्यांना कळते, पण 50-50 मार्कांचा कुठं उच्च नीच फरक असावा का हा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि जे मुलं पकडल्या गेलेत, जे मुलं ही प्रोसेस जेव्हा चालू होती तेव्हा ह्या न्यूजपेपर्समध्ये भरपूर साऱ्या न्यूजपेपरमध्ये आलं की हे असे विद्यार्थी पकडले गेलेत. ठीक आहे. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया झालेल्या आहेत. त्या कारवाया हे जे न्यूजपेपर असतात ते समाजाचा आरसा असतो ना. न्यूजपेपरमध्ये सगळ्यांना कळतं की समाजामध्ये काय काय घडतं आहे, काय काय नाही. ठीक आहे फ्रेंड्स. तर आपल्या या सरकारचं काम असायला पाहिजे की ह्यांनी पुढे जे समोर जे जागा रिक्त होणार आहे त्याच्या अगोदरच एक ॲडव्हर्टाईजमेंट घ्यावी आणि त्या सर्व जागा भरून घ्याव्यात. पण काही विद्यार्थ्यांना एकूण गुणापेक्षा जास्त गुण मिळाल्यामुळे ही प्रक्रिया चुकीची आहे. या प्रकारच्या कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सर्वात जास्त गुण मिळणे हा अंतर्गत घोटाळा आहे किंवा काही प्रश्नपत्रिका अगोदरच प्रस्तुत करून त्यामधून मोठी कमाई केली गेली असा आक्षेप यामध्ये आला आहे. मागे कोणीतरी एक मुलगा होता, त्याच्या रूमवर 22 हॉल तिकीट सापडलेले आहे, 26 हॉल तिकीट सापडलेले आहे. तो 3 4 मित्रांना आपल्या पर्यवेक्षक म्हणून सुपरवायझर म्हणून नोकरीवर लावतो. ठीक आहे. आणि तो अंतर्गत जे मधातले जे व्हिडिओज आहेत, छोटे छोटे फोटो आहेत PC वरले, ते प्रश्नपत्रिकांचे फोटो काढतो आणि ते पाठवतो मोबाईलवर. या असल्या न्यूज आलेल्या आहेत. या आपल्या न्यूजपेपरमधून, ऑथराईज न्यूजपेपरमधून न्यूज आलेली आहे. तर त्यांनी काहीतरी आधार घेतलेलाच असेल, त्यांनी काहीतरी रिसर्च केलेला असेल, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. उलट तलाठी परीक्षेत घोटाळा झाल्याचा पुरावा द्या, परीक्षा रद्द करतो, फडणवीसांचे विधान, राऊतांनी दिले प्रत्युत्तर. बघा हे काय करतात, एकमेकांना बोलत राहतात, एकमेकांना चालत राहते त्यांचं यांची घरं हे भरतात आणि आपण तसेच भरपळत राहतो. मित्रांनो, आपण एक गोष्ट इथं करणं गरजेचंच आहे. मित्रांनो, 4 तास का होईना आपण आपल्यासोबत एक स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. यांच्या भरोश्यावर राहणं फार घातक आहे. आणि त्यासोबतच सेंट्रलच्या निघणाऱ्या वेगवेगळ्या जागांचा अभ्यास करणे आणि त्या परीक्षेमधनं एखादा रिझल्ट काढण्याचा प्रयत्न करणे. या स्किलच्या सोबत आपण छोटा मोठा अगर जॉब करू शकत असो तर तो जॉब घेणे आणि तो जॉब करत करत या पुढच्या परीक्षांचा अभ्यास करणे. कारण की हे अशा प्रकारचे जर घोळ कंटिन्युअसली जर चालत राहिले तर ह्या परीक्षा 5-5 वर्षसुद्धा होणार नाहीत फ्रेंड्स. यामुळे प्रचंड नैराश्य वाढणार आहे. नैराश्य वाढून मग तुम्ही कोणत्याही एका स्किलला डेव्हलप करू शकत नाही. तर त्यामुळे आतापासूनच तुम्ही एक स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. 4-4 घंटे तिथं काम करून, त्याच्यावर काम करून आणि बाकीचा वेळ पूर्ण अभ्यासाला देऊन या वेगवेगळ्या मोर्चांमध्ये, आंदोलनांमध्ये आपला सहभाग नोंदवून विठ्ठल कांगणे सर आहेत, कराळे सर आहेत, हे आपले प्रश्न वेळोवेळी भरपूर साऱ्या लोकांपुढे मांडत असतात. भरपूर साऱ्या न्यूज चॅनलसमोर, भरपूर साऱ्या नेत्यांसमोर मांडत असतात आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. अशा सरांच्या आपण सानिध्यात राहिलं पाहिजे. ठीक आहे फ्रेंड्स. विठ्ठल कांगणे सर आणि कराळे सर हे नेहमी आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्याप्रमाणे एक एक्झाम कार्ड काढले जाते, त्या एक्झाम कार्डमध्ये एक लिमिटेड 2,000 रुपये 2,500 रुपये फीस भरायची असते आणि ती वर्षभर येणाऱ्या सर्व परीक्षा आपण त्यातनं देऊ शकतो. तर अशा प्रकारचे काहीतरी नवीन योजना, नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची थोडी सहाय्य करण्यास थोडी मदत करावी. ठीक आहे फ्रेंड्स. बघा वेगवेगळे जे आता नांदेडचं आंदोलन उद्या 18 तारखेला आहे आणि 16 तारखेला काल विठ्ठल कांगणे सरांनी घेतलेले आहे. अशा वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवा आणि या सरकारला येणाऱ्या इलेक्शनमध्ये हात दाखवा. यांनी जर उत्तरे आपले दिलेली नाही, यांनी जर न्याय दिला नाही तर ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.